अजूनही त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास नव्हता. हे समोर उभी राहणारी त्याची अवंती होती. तिचा फोन स्विच ऑफ असल्यापासून तिचा राग आला होता. एकदम अमितचं काय काम असेल म्हणून डायरेक्ट घरी जायचं म्हणून तो विचारच करत होता की त्याला सरप्राईज मिळालं होतं. त्याची नजर अमितकडे गेली. सध्या तो हेमाचा मार खात होता आणि तो तिचा मार चुकवत होता. ते बघून त्याला अजूनच हसू आलं. त्याचा भाऊ होताच त्या लायकीचा. त्या दोघांची मस्ती बघून अवंती पोट धरून खळखळून हसत होतीच की तिला आपल्याकडे कोणीतरी एकदा बघत असल्याची फिलिंग मनाला शिवली. तसे तिची नजर फिरली आणि नजरेला तो दिसला. तो एकटक गालात हसत तिलाच बघत होता. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर लज्जा मिश्रित हसू अजूनच वाढलं. तिने लाजत लगेच नजर चोरून खाली घेतली आणि जाऊन आपल्या जागेवर बसली. क्षणात पोटात फुलपाखरांची मैफिल जमा होऊ लागली. अरे कबीर, आज लवकर आलास? अनुराधाचं लक्ष कबीरवर गेलं आणि दुसऱ्याच मिनिटाला अवंतीकडे सुद्धा गालात हसून बघू लागली. ती आल्याची खबर साहेबांना कळाली वाटतं, मनातल्या मनात अनुराधा म्हणाली. ते हो, दादाला काही महत्त्वाचं काम होतं, त्याने कॉल केला होता म्हणून. कबीर एवढा वेळ अवंतीकडे एकटक बघत होता. त्याची तंद्री तुटली. तसं तो अनुराधाकडे बघत म्हणाला, हेच महत्त्वाचं काम होतं. अमित पुढे येत अवंतीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. तो आता घरी आलाय म्हणून अवंतीला एक्साइटमेंट, लज्जा, भीती अशा भावना संमिश्र झाल्या होत्या. त्याचं समोर असणंसुद्धा मनात एक वेगळीच भावना देऊन जात होतं. तसं कबीर हसत अमितला लूक देतो. मला वाटलं हा अवंती आली म्हणून आला, अनुराधा त्याला चिडवत म्हणाली. नाही मॉम, मी आणि अवंती बाहेर डिनर करायला जाणार होतो, पण ती इथे येणार आहे हेच माझ्यासाठी सरप्राईज आहे. तो समोरच्या चेअरवर बसत हलकं हसत म्हणाला. तो जिथे बसला होता थेट तिच्या समोरच होता. त्याच्या नजरेला अवंती अगदी स्पष्ट दिसत होती आणि त्याच्या बोलण्याने अवंती नजर वर करून प्रश्नार्थी नजरेने शॉक होऊन बघू लागली. कधी ठरलं होतं हा तिला प्रश्न पडला. तुम्ही डिनरला जाणार होता? सुरेखा अवंतीवर कटाक्ष टाकत हसत म्हणाली. तिच्याच घरात राहून तिला कळत नव्हतं म्हणून राग येत होता. साधी आता हिने आपली परमिशनसुद्धा घेतली नाही, एवढे हिला शिंग फुटले का असं वाटलं. पण सुरेखाबाई, तिलाच माहीत नाही तर ती कुठून तुला सांगणार? मम्मी, तिला माहीत नाही, तो तिला घेऊन जाणार होता. सरप्राईज होतं तिच्यासाठी, पण मीच माझ्या भावाला सरप्राईज दिलं. अमित डोळे मिचकावत हसत म्हणाला. तेव्हा सुरेखाच्या मनाला थोडीशीच शांती मिळाली. अवंती, मोबाईल कुठे? तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला. सगळेजण एक नजर त्याला बघत तिच्याकडे बघू लागले आणि ती गडबडून त्याला एक नजर आणि सगळ्यांना एक नजर बघू लागली. असं अचानक सगळ्यांसमोर विचारल्यामुळे गोंधळून गेली होती. ते पर्समध्ये, तिने लगेच अडखळत समोर कॉफी टेबलवर ठेवलेल्या पर्सकडे इशारा करत सांगितलं. त्याला पर्समध्येच राहू दे, तुझ्या मोबाईलचा तुला काहीच उपयोग नाही. त्याने ओठ घट्ट दाबून रागीट हास्य आणत म्हणाला. ती बारीक डोळे करून त्याला बघू लागली. त्याचा राग तर येत होता, पण सगळ्यांसमोर बोलायला अजून लग्न झालं नव्हतं ना, मग उलट कशी बोलणार? त्याच्या बोलण्यातून सगळ्यांना जाणवलं की त्याने फोन केला असेल आणि तिने उचलला नाही. कबीर आल्यापासून त्या अमितचा तेवढा दंगा आणि गोंधळ चालू आहे, त्याच्यात फोन वाजलेला लक्षात आलं नसेल तिच्या. अनुराधा तिची बाजू सावरत हसत म्हणाल्या. पुढे त्याने काय विषय वाढवला नाही. तिने एक नजर त्याला रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि नजर फिरवून घेतली. तसं त्याच्या कपाळावर हलक्या आठ्या पडल्या. जेव्हा मी फोन करते तेव्हा उचलत नाही तेव्हा चालतं, आणि त्याने फोन केल्यावर उचलायला जावं असं याचा रूल का? ती दीर्घ श्वास घेत मनातल्या मनात बडबड करू लागली. राग हळूहळू डोक्यात सरकत होता. मावशी, मी मदत करू का? अवंती तिच्या जागेवरून उठत राधाकडे बघत म्हणाली. राधा गडबडून हसत अनुराधाकडे बघू लागली. अरे वा, आत्तापासूनच? ठीक आहे, आज तुझ्या हातचे पिठलं भाकरी खाऊ. अमित खुश होत कबीरला चिडवत म्हणाला. तसं कबीरने वैतागून त्याला लूक दिला, कारण कबीरला हेवी जेवण अजिबात आवडत नव्हतं आणि मध्येच हे कुठून आलं म्हणून प्रश्न पडला होता. तुझं घर आहे, तुझी इच्छा असेल तर काहीही करू शकते, कुठलीच जबरदस्ती नाही आहे. राधा, तिला करायचं असेल तर करू दे, अनुराधा गालातल्या गालात हसत म्हणाल्या. अवंती खुश होत अनुराधाकडे बघू लागली. मॉम, हेवी नाही होणार का जेवण? रात्रीचं लाईट अँड हेल्दी जेवण नको का? कबीर अनुराधाकडे बघत म्हणाला. त्याला अवंतीसोबत टाईम स्पेंड करायचा होता आणि अमित तिला मुद्दाम कामाला लावत होता हे लगेच त्याच्या वागण्यावरून कळलं, आणि ही पण त्याच्यापासून लांब राहता येईल म्हणून करत होती. मग त्याचा हक्कासाठी तो आवाज उठवणारच. कधीतरी चालतं कबीर बाळा, आमची अवंती तर खूप छान बनवते पिठलं भाकरी, आणि घरचं जेवण हेल्दीच होणार, सुरेखा मध्येच म्हणाली. अवंतीला काम लागेल, तिलाही तेच हवं होतं. हो रे, कधीतरी चालतं. आणि हे काय, आल्या आल्या तू पहिले फ्रेश व्हायला जातो आणि अजून तू इथेच थांबलेला आहे. अवंती, दिसल्यापासून इथून जायचं मन होत नाही का?
अमित भुवया उंचावत खट्याळ हसत म्हणाला. तसा अवंतीच्या पोटात गोळा आला. ती लगेच राधाकडे बघायला लागली. लाजून आणि भीतीने तिच्या पोटात कालवा कालव होत होती. अनुराधाने हसत राधाला इशारा केला. राधासुद्धा हसून अवंतीला चल म्हणत पुढे निघून गेली. अवंतीसुद्धा घाईगडबडीत तिच्या मागे निघून गेली. कबीर भुवया आकसून अमितकडे बघू लागला. अमित त्याला बत्तीशी दाखवू लागला. तसं त्याने त्याला लूक दिला आणि तडतड पावलं टाकत रूमकडे निघाला. बाकी स्टाफ आणि अनुराधा मागच्या गार्डनमध्ये छानपैकी एक चूल मांडून व्यवस्थित तयारी करू लागले. अवंती त्यांच्या शेजारीच बसून बघत होती. त्यांच्या गावाकडे साधी चूल होती, त्यामुळे ही नवीन पद्धतीची चूल बघून छान वाटत होतं. थोड्या वेळाने अनुराधासुद्धा तिथे येऊन बसली. सुरेख आणि हेमा रूममध्ये होत्या. थोड्या वेळाने केशव आणि प्रकाशसुद्धा घरी येतात. सगळेजण आता गार्डनमध्ये जमा झाले होते. सगळ्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. कारवावर जुनी गाणी त्या वातावरणाचा चांगलाच भर देऊन गेला होता. हळूहळू अवंतीच्या सुद्धा गावाकडच्या गोष्टी निघाल्या होत्या. मग ती सुद्धा खुलून बोलू लागली. कबीरचे 2-3 कॉल होते. ते आटोपून तो खाली आला आणि आपल्या अवंतीला शोधू लागला. अवंती त्याला गार्डनमध्ये दिसली. ती खाली बसून भाकरी थापताना दिसली. तसं त्याने हाताची 2 बोटे कपाळावर प्रेस केली. अमितसुद्धा घरातून बाहेर येतच होता की समोर कबीर दिसला. कसं वाटलं माझं महत्त्वाचं सरप्राईज? आवडलंच असणार हो ना? अमित त्याच्या जवळ झुकत हळूच रुबाबात त्याची कॉलर टाईट करत म्हणाला. तसं कबीर त्याला रागात लूक देतो. तू माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं की स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवायला प्लॅन केलं? कबीर गार्डनमध्ये असलेल्या अवंतीकडे बघत म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून अमित आश्चर्याने तोंड उघडून त्याच्याकडे बघू लागला. एकतर आपल्या भावासाठी एवढा खटाटोप करून त्याने हे सगळं प्लॅन केलं आणि आता हा असा बोलतो. हाय, आजकाल का जमाना. मी एवढं प्लॅन केलं तुझ्यासाठी, तिला इथे आणलं, आता तू मलाच दम दाखव. अमित तोंड वाकडं करून बोलू लागला. ओ हो ओके, तू माझ्यावर हे उपकार केलेस. आता आणखी एक काम कर. काहीही करून आज रात्री अवंती इथेच थांबली पाहिजे. कबीर बॉक्स टाईप स्माईल करत म्हणाला. व्हॉट? अमित शॉक होत म्हणाला. व्हॉट यू आर गोइंग टू डू इट? कबीर किंचित भुवया उंचावत म्हणाला. अरे एवढं केलं त्यात तू समाधानी नाहीस? आता अजून हे एक कसं थांबवणार तिला? त्याचं बोलणं ऐकून अमितला काय बोलावं कळत नव्हतं. गोंधळून तो त्याच्याकडेच बघत होता. एवढं काय? आता तुझं ते पिठलं भाकरी आणि चूल यातच सगळा टाईम वेस्ट केला. मला काही माहिती नाही. आज रात्री अवंती इथे थांबली पाहिजे. दॅट्स इट. माझं मी डिनर डेटला चाललो होतो ना. मागच्या वेळेस मॉमने गोंधळ घातला आणि आता तू माझ्या टायमिंगमध्ये गोंधळ घातला. मला बिलकुल सरप्राईज देत नका जाऊ तुम्ही. कबीर त्याला लूक देत बडबड करतच अवंती जिथे बसली होती त्या गार्डन एरियामध्ये निघाला. हे भगवान, ज्याचं करावं भलं तोच म्हणतो. जाऊ दे, पुढचं आठवत नाहीये. अमित वर बघत वैतागून त्याच्याजवळ जात म्हणाला. आणि खरंच तर होतं. आल्यापासून ती अवंती चूल सोडतच नव्हती. ते बघूनच त्याला त्याच्या भावावर दया येऊ लागली. कुठे तू त्याच्यासाठी एक भाकरी कर म्हणाला तर ही अख्ख्या गावावर भाकऱ्या करत बसली होती. तर आजचा भाग खूपच मजेशीर, रोमॅन्टिक आणि खूप छान होता. तुम्हाला भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया लवकरच पुढील भागात. धन्यवाद.